रिसॉर्ट चालू आहे काय? नाही, सगळं बंद आहे, लाईट गेल्यामुळे. जर तुम्ही कोकणात फिरायला गेला आणि जर तुम्हाला सांगितलं की समुद्रात जायला परवानगी नाही तर तुम्हाला कसं वाटेल? असंच काही घडलं आमच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश आणि स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. समुद्राच्या लाटा आणि वेगवेगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज करण्याची स्वप्न मनात धरून आम्ही आमच्या गावातून निघलो आणि सरळ पोहोचलो तोंडवली बीचला. लांबचा प्रवास केल्यानंतर दुपारी 12च्या सुमारास आम्ही तोंडवली बीचला पोहोचलो. अचानक आलेल्या पावसामुळे इथे सगळी हॉटेल तसंच समुद्र किनारा पण बंद करण्यात आला. एवढ्या लांब येऊन जर समुद्रात जायची परवानगी नसेल तर वाईट वाटणारच की. दुपारी 12 वाजा आले तरी कोण जेवलं नव्हतं. सगळी हॉटेल बंद असल्यामुळे जेवण मिळणं पण अवघड झालं. दुसरा कसला विचार न करता सरळ गाडी तोंडवली बीच वरनं घेतली मालवणला. नशिबानं मालवण मधली सगळे हॉटेल चालू होते. एका हॉटेल मध्ये थांबून सकाळचं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही सरळ निघालो तारकर्ली बीचला. इथं पोहोचल्यानंतर सगळ्यांचा चेहरा एक वेगळाच आनंद आला, कारण इथली हॉटेल आणि इथलं बीच पण सुरू होतं आणि एकाच बीचवर समुद्रात जाण्याची परवानगी असल्यामुळे इथं लोकांनी गर्दी पण जास्त केलेली. आणि प्रज्वलनं पहिल्यांदा समुद्र बघितल्यामुळे त्यांनी नाचायला सुरू केलं आणि मग सुरू झाली सगळ्यांची मज्जा मस्ती. सगळी समुद्रात मज्जा करत येत, पण आमची मम्मी आणि काकी काही समुद्रात आल्या नाहीत. आणि आता तुम्ही बघा सिनेमॅटिक व्हिडिओ.